सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा बोलबाला आहे। तर लाडक्या बहिणीच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्यांचा आनंद आणि समाधान लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या महत्वाकांक्षी पाऊल आहेत। याशिवाय त्यांनी महिला शक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला उभारी मिळवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत। त्यामुळे राज्यातील महिला वर्ग अतिशय आनंदात असून एकनाथजी शिंदे यांना भरभरून दुवा देत आहेत। राज्यातील अनेक खेड्यांमध्ये महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यामध्ये जमा झाल्याचे अनेक भगिनींनी सांगितलेले आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा वाहणारा तो आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यातून स्पष्टपणे दिसून येत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर तमाम महिलांवर्ग खुश असून नागरी शक्ती एकनाथ शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहेत। खेडोपाडी महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच सामना करावा लागतो। मुलांच्या शाळेच्या फिया किंवा शेवटच्या क्षणी घरातली अडचण यासाठी पैसे हाताशी लागतात। खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणीवर मात करत असल्याचे महिला आनंदाने सांगत आहेत। सध्या सणासुदीच्या दिवसात आणि नवरात्र उत्सवात समोर आलेल्या असताना तिसऱ्या महिन्यात सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याने या महिलांचा उत्साह पटकन लक्षात येतोय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घातल्याचाही मोठा प्रयत्न केला जातोय। काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली होती, तर इतर विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह पसरवला होता, पण कोर्टाने या विरोधी पक्षाचे तोंड बंद केले असून योजनेसाठी मान्यता दिलेली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिना 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवलेली आहे। महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटवून दिलेली आहे। महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांना पटली असून आगामी निवडणुकीत हे सरकार सत्तेवर यावे अशा शुभेच्छा आणि सदिच्छा महिला देत आहेत। की या व्हिडिओवर आता तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।